श्रोते हो नमस्कार. वाचन यात्रेच्या या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. अग्निपंख या पुस्तकामधील भाग दुसरा चालू होतो आहे. रामनाथपुरम श्वार्ज माध्यमिक शाळेत मी हळूहळू रमलो. माझ्यामधला 15 वर्षांचा उत्साही मुलगा पुन्हा उठून उभा राहिला. या शाळेत शिकवणारे एक मास्तर श्री इयादोराई सालोमन एक आदर्श गुरु होते. माझ्या तरुण उत्साही मनाला समोर फुटणाऱ्या असंख्य वाटा मोहून टाकत त्यातली कुठली निवडावी असा संभ्रम पडला होता. त्यांनी मला योग्य दिशा दाखवली. विद्यार्थी त्यांच्या सहवासात निश्चिंत आश्वस्त असत. त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचे मास्तर खुल्या मनाने स्वागत करत. ते नेहमी म्हणत, चांगला विद्यार्थी सामान्य गुरूंकडून जे मिळवू शकतो ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरूकडून मिळवेल त्यापेक्षा अधिक असते. माझ्या रामनाथपुरम येथील वास्तव्यात त्यांचे माझे संबंध गुरुशिष्यापेक्षा कितीतरी गहिरे होते. त्यांच्याकडून मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. ती म्हणजे आपल्या हातून घडणाऱ्या कृती, आपले विचार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर एक प्रकारचा ताबा ठेवू शकतात. ते नेहमी म्हणायचे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी, महत्त्वाकांक्षा हवी. दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा. पुढे ते रेवरंड झाले. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला पुढे त्यांच्या बोलण्याची प्रचिती आली. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांची उडणे अतिशय रम्य गूढ असे वाटायचे. सीगल पक्षी आणि बगळे पंख पसरून आकाशात झेपावताना मी आसूसून पाहत राहत असे. माझ्या कोवळ्या मनात त्यावेळी त्यांच्यासारख्या आपणही आकाशात विहार करावा अशी इच्छा सरसरून जागी व्हायची. मी मनाशी म्हणत असे, एक दिवस मी देखील आकाशात अशी झेप घेईन आणि खरोखर विमानात बसून आकाशात झेपावणारी मी रामेश्वरममधील पहिली व्यक्ती होतो. इयादोराई सालोमन गुरु या पदवीला सर्वथैव योग्य होते. मुलांमध्ये स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण करणे, त्यांची अस्मिता जागवणे त्यांना सहज जमून जायचे. मला आत्मविश्वास देण्यासाठी ते म्हणत, तू अशिक्षित आईवडिलांचा मुलगा असलास म्हणून काय झाले? तुला जे बनायचे आहे ते तू मिळवायचे आहे. ते तू स्वतःच्या प्रयत्नांनी जरूर मिळवू शकशील. तुझी नियती तू जरूर बदलू शकशील. प्रत्येकजण आपली नियती बदलू शकतो, फक्त आपण ती बदलू शकतो असा दृढ विश्वास हवा. एक दिवस मी 4थीत असताना गणिताचे मास्तर श्री रामकृष्ण अय्यर दुसऱ्या वर्गावर शिकवत होते. अनवधानाने मी त्यांच्या वर्गात शिरलो. एखाद्या खाष्ट जुलमी पंतुजीसारखे त्यांनी मला कॉलर पकडून मला सर्व वर्गासमक्ष छडीचा प्रसाद दिला. मी शरमून चूर झालो. त्यानंतर काही महिन्यांनी मी गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवले. तेव्हा सकाळच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी हा प्रसंग सांगितला आणि ते म्हणाले, मी ज्यांना ज्यांना छडीचा प्रसाद देतो ती मुले खूप मोठी माणसे होतात. आज मी खात्रीने सांगतो, हा अबूल खूप पुढे यश मिळवेल आणि या शाळेची, आम्हा गुरुजींची शान वाढवेल. त्यांच्या या मनमोकळ्या स्तुतीमुळे मी माझी अवहेलना विसरून गेलो. माझे श्वार्ज हायस्कूलमधले शिक्षण संपले. तेव्हा मी एक आत्मविश्वास असलेला, यश मिळवेनच अशी खूणगाठ मनाशी बांधलेला मुलगा होतो. पुढे आणखी शिकायचे असा निर्णय घ्यायला मला क्षणभरही वेळ लागला नाही. त्यावेळी व्यवसाय शिक्षणाची इतकी लाट आली नव्हती. आणखी शिकायचे म्हणजे कॉलेजला जायचे. सर्वात जवळचे कॉलेज तिरुचिरापल्ली म्हणजे त्रिचनापल्ली वा त्रिची येथे होते. 1950 मी त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजात प्रवेश घेतला. मार्कांच्या हिशोबात मी फार बुद्धिमान नव्हतो, पण रामेश्वरममधल्या माझ्या 2 मित्रांच्या कृपेने मनाला व्यावहारिक कंगोरे लाभले होते. मी रामनाथपुरमच्या श्वार्ज हायस्कूलमध्ये असताना सुट्टीसाठी रामेश्वरमला धाव घ्यायचो. तेव्हा माझा मोठा भाऊ मुस्तफा कलाम आपल्या स्टेशन रोडवर जवळच्या किराणा दुकानात मला मदतीसाठी बोलवायचा आणि मग माझ्यावर दुकान सोपवून तासनतास गुल व्हायचा. मी तिथे तेल मापत असे, कांदे तांदूळ मोजून विक्री करत असे. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली. दुकानातील सर्वात खपणारी वस्तू म्हणजे सिगारेट आणि बिड्या आहेत. मला आश्चर्य वाटायचे. दिवसभर घाम गाळून कमावलेला पैसा असा धुरात जाळून टाकावा असे या गरीब लोकांना कसे काय वाटते? तिथून सुटका झाली की माझा धाकटा भाऊ कासिम मोहम्मद आपला छोटासा गाळा माझ्यावर सोपवायचा.
मग तिथे मी समुद्रातील शंख शिंपल्यापासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रवाशांना विकत असे. सेंट जोसेफ कॉलेजातही मला उत्तम गुरुजन लाभले. रेव्हरंड फादर T.N. सिक्वेरा आम्हाला शिकवित असत. ते वसतिगृहाचे वॉर्डनसुद्धा होते. त्या 3 मजली वसतिगृहात आम्ही 101 विद्यार्थी होतो. हातात बायबल घेऊन रेव्हरंड फादर रोज रात्री प्रत्येक खोलीला भेट देत. मुलांच्या बाबतीत त्यांचा उत्साह आणि अमर्याद सहनशीलता आश्चर्यचकित व्हावे अशी होती. मुलांच्या लहान सहान गरजांकडे त्यांचे बारीक लक्ष होते. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या सूचनेवरून अभ्यंग स्नानासाठी प्रत्येक मुलाला अंगाला लावायला सुगंधी तेलसुद्धा दिले जाई. 4 वर्षे मी त्या वसतिगृहात राहिलो. आम्हा तिघांना मिळून एक खोली दिलेली होती. श्रीरंगमच्या कर्मठ अय्यंगार कुटुंबातला एक मुलगा होता, तर दुसरा केरळमधील कॅथलिक सिरियन ख्रिश्चन होता. आम्हा तिघांची छान मैत्री जमली. ती 4 वर्ष एकमेकांच्या सहवासात भरपूर आनंद लुटला. 3ऱ्या वर्षी मला शाकाहारी मेसचे सेक्रेटरी पद सांभाळावे लागले. एका रविवारी दुपारी आम्ही हॉस्टेलचे रेक्टर रेव्हरंड फादर कलाथिल यांना जेवायला बोलवले. आम्हा तिघांच्या घरी होणारे उत्तमातले उत्तम पदार्थ आम्ही खास देखरेखीखाली बनवून घेतले होते. त्यामुळे मेनू अगदी विसंगत झाला होता. पण आमच्या त्यामागच्या भावना जाणून त्यांनी आमच्या जेवणाची स्तुती केली. आम्हा विद्यार्थ्यांच्या खास गप्पात ते उत्साहाने सहभागी झाले. सर्वांच्या स्मरणात तो दिवस जसाच्या तसा अजूनही राहिला आहे. सेंट जोसेफमधले कॉलेजमधले सर्व प्राध्यापक जणू कांची परमाचार्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाणे पसंत करत. दानातला आनंद उपभोगणे सर्वांना मनापासून आवडायचे. विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान. ते देताना त्यांचे हात कधी आकडले नाहीत. आज देखील गणिताचे 2 प्राध्यापक थोथथ्री अय्यंगार आणि प्राचार्य सूर्यनारायण शास्त्री कॉलेजच्या परिसरात एकमेकांशी चर्चा करीत चालताना पाहिलेले मी डोळ्यांसमोर आणतो आणि एका अनामिक उत्साहाने माझे मन भरून जाते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मला इंग्लिश साहित्याची गोड लागली. त्या वर्षी क्लासिक गणली जाणारी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तके मी वाचली. टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट हे माझे आवडते लेखक. मग हळूहळू काही तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकांकडे वळलो. फिजिक्स हा माझा त्याच काळात विशेष आवडीचा विषय बनला. प्राध्यापक चिन्नादुराई आणि प्राध्यापक कृष्णमूर्ती आम्हाला अणुविज्ञान शिकवित असत. किरणोत्सारी पदार्थ आणि त्यांचे सावकाश होणारे परिवर्तन, असे पदार्थ निम्मे होण्यासाठी सारखाच वेळ लागतो, ही हाफ लाईफची व्याख्या. अनेक नव्या संकल्पना सोप्या करून सांगण्यातली त्यांची हातोटी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. अणूहून सूक्ष्म असलेले बहुसंख्य कण हळूहळू विघटन पावतात आणि त्यांचे दुसऱ्या सूक्ष्म कणात परिवर्तन होते, हे मी प्रथमच शिकत होतो. रामेश्वरममधल्या माझ्या सायन्सच्या मास्तरांनी शिवसुब्रमण्यम अय्यर यांनी मला हे कधी शिकवले नव्हते. पण प्रत्येक कठीण गुंतागुंतीची गोष्ट हळूहळू बदलत जाते आणि शेवटी दुसऱ्या सोप्या गोष्टीत परावर्तित होते, असे ते सांगत. नीट निरीक्षण करून पाहिले तर या 2 गोष्टीतील अद्याहूत सूत्र एकच नाही का? विज्ञान हे माणसाला देवापासून, श्रद्धेपासून दूर नेते, असा आरोप का केला जातो मला समजत नाही. माझ्या दृष्टीने विज्ञानात बुद्धी इतकी हृदयालाही भारून टाकायची शक्ती आहे. विज्ञानाचा सखोल अभ्यास शेवटी बुद्धीचा विकास करतो, आध्यात्मिक उंची वाढवतो आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून देतो. विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ विचारपद्धतीमुळे अनेक गैरसमज उत्पन्न झाले आहेत. मला विश्वाच्या पसाऱ्याचा अभ्यास करणारी वैज्ञानाची शाखा कॉस्मॉलॉजी या विषयावरची अनेक पुस्तके वाचणे मनापासून आवडते. अवकाशातील ग्रहतारे, त्यांचे भ्रमण याबद्दल मला प्रश्न विचारताना माझे अनेक मित्र मला हळूच ज्योतिषशास्त्रावरचे प्रश्न विचारतात. आपल्या सूर्यमालिकेतील दूरवर पसरलेल्या ग्रहांच्या भ्रमणाला इतके महत्त्व का दिले जाते मला समजत नाही. एक कला म्हणून मी ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध नाही, पण विज्ञानाच्या पायावर अधिष्ठित असे स्वरूप जेव्हा त्याला दिले जाते तेव्हा मी त्याचा विरोध करतो. ग्रहांच्या उपग्रहांच्या भ्रमणाचा मानवी जीवनावर, भविष्यावर परिणाम होतो यावर माझा अजिबात विश्वास नाही. काहीतरी अगम्य असे आकडेमोड करून निष्कर्ष काढायचे हे मला अविवेकी वाटते. माझ्या दृष्टीने पृथ्वी हा सर्वात शक्तिमान ग्रह आहे. प्रख्यात इंग्लिश कवी जॉन मिल्टन आपल्या पॅराडाईज लॉस्ट या कवितेत म्हणतात, सूर्य, पृथ्वी आणि ग्रहमालेच्या मध्यभागी असला तर काय झाले? पृथ्वी किती स्थिर वाचते 3 वेगवेगळ्या गती असूनही.
पृथ्वीची महानता किती समर्पक शब्दात कवी मांडतो. या सर्वोत्तम ग्रहावर गती आहे, जीव आहे. दगडधोंडे, खडक, धातू, लाकूड, माती, मृत वाटणाऱ्या या वस्तूंमध्ये सतत सूक्ष्म बदल घडत असतात. स्थिर दिसणारा प्रत्येक पदार्थ अणुरेणूंनी बनलेला असतो. प्रत्येक अणूत मध्यभागी न्यूक्लियस असतो आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आपल्या विद्युतभाराच्या शक्तीने न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्सना आपल्याशी बांधून पण एका विशिष्ट अंतरावर ठेवतो. आंतरिक ऊर्जेने परिपूर्ण अशा व्यक्तीने बंधनात राहणे नाकारावे, तसे हे इलेक्ट्रॉन्स सतत भ्रमण करत राहतात. जितके न्यूक्लियसच्या जवळ तितकी त्यांची गती जास्त. आणि ती किती वाढते? हजारभर किलोमीटर अंतर 1 सेकंदात इलेक्ट्रॉन काटू शकतो. जणू न्यूक्लियसने बंधनात ठेवल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतो. या प्रचंड गतीमुळे अणू स्थिर भासतो. प्रचंड वेगाने गरगरणाऱ्या पंख्याची पाती सक्तीप्रमाणे दिसावी त्याप्रमाणे आतमध्ये खूप रिकामी जागा असून तो घनरूप दिसतो. अणूमध्ये पदार्थाच्या तुलनेने खूप रिकामी जागा असते, तरी प्रचंड दाब दिल्यावर त्याचे आकारमान कमी होऊ शकत नाही. ज्याला आपण घनरूप समजतो त्यामध्ये खूप रिकामी अवकाश असते, आणि ज्याला आपण स्थिर म्हणतो त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गती असलेले कण सतत फिरत असतात. हा प्रत्यक्षाचा आणि डोळ्यांना दिसतो त्याचा विरोधाभास समजून घेतला आणि मला वाटले, आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी जणू साक्षात शिवशंकराचे या पृथ्वीवर तांडव नृत्य सुरू असते. मी सेंट जोसेफमध्ये BSc करत असताना एका विज्ञानाच्या विद्यार्थ्यासमोर करिअरच्या संदर्भात किती आणि कोणते पर्याय उपलब्ध असतात याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे BSc झाल्यानंतर कितीही आवडत असले तरी फिजिक्सचा अभ्यास फक्त संशोधनात्मक पातळीवर उरेल याची कल्पना आली. मला तर प्रत्यक्ष कृतीवर भर देणे आवडले असते. त्या दृष्टीने इंजिनिअरिंगचा अभ्यास मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेऊ शकला असता. तसे मी इंटरच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकीकडे वळू शकलो असतो, पण मला काहीच पूर्वकल्पना नव्हती. BSc नंतर मी मद्रासच्या सुप्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरला. संपूर्ण दक्षिण भारतात मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सर्वोत्तम अभियांत्रिकी कॉलेज होते. प्रवेशासाठी निवड अगदी कसून होत असे. प्रवेश यादीमध्ये माझे नाव एकदाचे येऊ शकले. या कॉलेजामधील शिक्षण त्यावेळच्या मानाने बरेच महागडे होते. प्रवेश फीसाठी हजारभर रुपयांची गरज होती. वडिलांकडे तेवढे पैसे नाही आहेत हे मला ठाऊक होते. त्यावेळी माझी बहीण जोहरा माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने आपल्या सोन्याच्या बांगड्या गळ्यातील साखळी गहाण ठेवली आणि पैसे उभे केले. माझ्या शिक्षणासाठी तिने एक कृत्य केले. मी हेलावून गेलो. माझ्या कोतीवरचा विश्वास त्यातून व्यक्त होत होता. मी त्या क्षणी मनोमन शपथ देऊन टाकली, माझ्या स्वतःच्या पैशातून मी तिच्या बांगड्या आणि साखळी सोडवून आणेन. खूप अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवणे हा एकच पर्याय त्यावेळी मला माझ्यासमोर होता आणि तो मी नेटाने प्रयत्न करून मिळवायचा ठरवला. MIT म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रांगणात युद्धात न वापरण्याजोगी विमानं ठेवली होती. आम्हा विद्यार्थ्यांना विमानाचे वेगवेगळे भाग स्वतंत्रपणे अभ्यासता यावेत हा उद्देश त्यामागे होता. मी त्यांच्याकडे एका वेगळ्याच ओढीने आकर्षला गेलो. कॉलेज संपवून बाकीचे विद्यार्थी वसतिगृहात परतले तरी मी त्या 2 विमानांजवळ बसून राहत असे. पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायची माणसाची इच्छाशक्ती मला भारून टाकत असे. पहिल्या वर्षानंतर जेव्हा अभ्यासासाठी विशेष शाखा निवडायची वेळ आली तेव्हा क्षणाचाही वेळ न घालवता मी एरोडायनॅमिक्स ही विमानाच्या बांधणीशी संबंधित अशी शाखा निवडली. माझे ध्येय आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दुगोच्चर झाले होते. मला आकाशात विमान उडवायचे होते. मला माझ्या मार्गाची खात्री वाटत होती. खरे तर खेड्यातल्या साध्यासुध्या पार्श्वभूमीमुळे मला कधी इतका ठाम निर्णय घ्यायची सवय नव्हती. पण हा निर्णय घेताना मी फारसा कोणाला सल्ला विचारला नाही. त्या काळात मी लोकात मिसळायचा, त्यांच्याशी बोलायचा, संबंध जोडायचा विशेष प्रयत्न केला. कधी यश मिळाले, कधी अपयशाचा धनी झालो, पण वाईट वाटून न घेता वडिलांचे शब्द आठवून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत राहिलो. ते म्हणत, जो दुसऱ्यांना समजू शकतो तो सुशिक्षित मानव समजला जातो, पण स्वतःला समजून घेण्यात खरा शहाणपणा आहे. शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही. माझ्या MITमधल्या 4 वर्षांच्या शिक्षणाच्या काळात 3 प्राध्यापकांनी माझ्या विचारांना खरीखुरी दिशा दिली. पुढील करिअरचा पाया घालणे त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच साध्य झाले. प्राध्यापक स्पॉडर, प्राध्यापक KAV पंडलाई आणि प्राध्यापक नरसिंह राव. त्यातील प्रत्येकजण स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे होते.
पण त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचे साम्यसुद्धा होते. सतत न थकता ज्ञान देण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागवायची क्षमता तिघातसुद्धा होती. प्राध्यापक स्पॉन्डर आम्हाला एरोडायनॅमिक्स शिकवायचे. मूळचे ऑस्ट्रियन होते आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा त्यांना समृद्ध अनुभव होता. दुसऱ्या महायुद्धात ते नाझींचे कैदी होते. काही काळ त्यांनी नाझींच्या भयानक छळछावणीतही काढला होता. परिणाम म्हणून त्यांना जर्मन लोकांबद्दल तिटकारा उत्पन्न झाला होता. योगायोग असा की आमच्या विभागाचे प्रमुख प्रोफेसर वॉल्टर रिपेन्थिन एक जर्मन गृहस्थ होते आणि कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर कुर्ट टँक हे एक नावाजलेले जर्मन एरोनॉटिकल इंजिनियर होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी असामान्य कामगिरी बजावलेल्या युद्धविमानाचा आराखडा बनवला होता. जर्मन फोक-वुल्फ FW-190 नावाचे एका माणसाने उडवायचे लढाऊ विमान त्यांनी डिझाईन केले होते. पुढे डॉक्टर टँक बंगलोरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये गेले आणि भारताचे पहिले जेट फायटर विमान HF मारुतच्या बांधणीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी उचलली. अशा स्थितीतही प्राध्यापक स्पॉन्डर आपल्या उच्च व्यावसायिक तांत्रिक दर्जामुळे आपले स्वतंत्र स्थान टिकवून होते. उत्साही, धीरगंभीर असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या विषयातील अत्याधुनिक संशोधन, त्याबद्दल ज्ञान मिळवायचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांनीही असेच असावे अशी त्यांची अपेक्षा असायची. मी त्यांना एरोनॉटिक इंजिनिअरिंगची शाखा निवडणार म्हणून सांगायला गेलो तेव्हा त्यांनी मला लाख मोलाचा सल्ला दिला. आपल्या भविष्यातील संधीबद्दल चिंता करू नये. त्यापेक्षा तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करून बुद्धी धारदार बनवावी. मग उत्साहाने, ईर्षेने आपल्या आवडत्या विषयात झोकून द्यावे. तुम्ही भारतीयांना शिक्षणाचा, उद्योजक वातावरणाचा अभाव नाही, पण वेगवेगळ्या शाखांबद्दल माहिती मिळवून आपल्या व्यक्तिमत्वाला पचेल, रुचेल अशी निवड करण्यात गोंधळ करता. एरोनॉटिकल का, इलेक्ट्रिकल वा मेकॅनिकल का नको? तुम्हा नव्याने शिक्षण क्षेत्रात शिरणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगावेसे वाटते. आपली विशेष अभ्यास शाखा निवडताना आपल्या मनाचा, भावनांचा कौल घ्या. आपल्या त्या विषयाकडे नैसर्गिक ओढा आहे, कल आहे का, याचा शोध आधी घ्या. प्राध्यापक KAV पंडलाई यांनी आम्हाला विमानाची बांधणी आणि तिचे विश्लेषण कसे करावे ते शिकवले. आनंदी, उत्साही आणि मित्रत्वाच्या भावनेने विद्यार्थ्यांशी कसे वागावे, यामुळे ते विद्यार्थीप्रिय होते. दरवर्षी तोच विषय नव्या दृष्टिकोनातून शिकवायची त्यांची पद्धत सर्वांना आवडायची. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे बांधणीची अभियांत्रिकी या विषयाची ज्ञानकवाडे उघडून त्यांनी आमच्यासाठी खुली केली. त्यांच्या हाताखाली शिकलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या अपाट बुद्धीने आणि आकलनशक्तीने भारून जायचा. आपल्या ज्ञानाच्या, बुद्धिवैभवाच्या, अहंकाराचा लवलेश त्यांच्यात शिकवण्यात नसायचा. वर्गात कधीकधी विद्यार्थी त्यांच्या मताशी सहमत होत नसतील तर ते मत व्यक्त करायचा मोकळेपणा विद्यार्थ्यांना वाटे, असे त्यांचे ऋजू व्यक्तिमत्व होते. प्राध्यापक नरसिंहराव गणिततज्ज्ञ होते. त्यांना एरोडायनॅमिक्स या विषयाच्या गुंतागुंतीच्या गणितीय संकल्पना आम्हाला शिकवल्या. त्यांची शिकवायची पद्धत आदर्श होती. डायनॅमिक्स म्हणजे गतिशास्त्र. हे घन, द्रव, अर्धद्रव आणि हवा यासाठी थोडे वेगळे आहे. अर्धद्रवाचे गतिशास्त्र शिकवलेले मला इतके भावले की मला गणितीय भौतिकी त्या काळात फारच आवडायला लागली. एरोडायनॅमिक्स या विषयावरचे जे काही छापून येई त्यातली समीकरणे वगैरे योग्य ते निवडून बाजूला ठेवायची सवय त्यांनी मला लावली. त्याचे मला पुढेही फार उपयोग झाला. एरोनॉटिक्स म्हणजे हवेतील वाहनांचे शास्त्र. त्याचे अभियांत्रिकी हा अतिशय आव्हानात्मक, बुद्धीला खाद्य पुरवू शकणारा आणि त्यामुळे आवडू शकेल असा विषय आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य आणि पलायन, वाहत जाणे, घसरत जाणे, हालचाल, गती यामधील सूक्ष्म फरक वैज्ञानिक दृष्टीने शिकवता येतो. या विषयाची मर्मे स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगतात. माझ्या गुरुजनांनी या गहन विषयाची सर्व गुपिते, मर्मे आम्हा विद्यार्थ्यांना उलगडून दाखवली. त्यांच्या नेमक्या शिकवण्यामुळे हा विषय समजण्यातला आनंद आम्ही उपभोगू शकलो. त्यांची अफाट बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता आणि परिपूर्णतेचा ध्यास घ्यायची शिकवण यामुळे मी गांभीर्याने अर्धद्रव गतिशास्त्र या विषयाचा सर्वांगीण अभ्यास केला. अर्धद्रव गतिशास्त्र म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स. ज्या विमानांचा वेग ध्वनीहून अधिक असतो
अशा स्वनातीत विमानाच्या प्रवासामुळे हवेमध्ये आकुंचन होऊन अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते लहरी बनून पसरवतात. त्यांना शॉक वेव्हज म्हणतात. शॉक वेव्ह, ड्रॅग, शॉक, स्टाल असे त्या लहरींचे वेगवेगळे पैलू आणि परिणाम आहेत. हे सर्व मी शिकू लागलो. हळूहळू सगळ्या संबंधित विषयांची माहिती डोक्यामध्ये साठत गेली आणि विचारांचे मंथन सुरू झाले. विमानाचे आराखडे, वेगवेगळे भाग या सर्वांना नवे अर्थ लाभायला लागले. विमान बांधणी करताना शेकडो बाबी विचारात घ्याव्या लागतात. दोन्ही बाजूंना एक एक पंख मिळून विमानाचे एक पाते तयार होते. एका पात्याची विमाने, 2 पात्यांची विमाने, बिनशफ्टाची विमाने, पात्यांच्या वेगवेगळ्या आकारानुसार, डेल्टा विंग, कॅनार्ड असे त्यांचे विविध प्रकार. या सर्व बाबी, त्यातील फरक किती महत्त्वाचे आहेत ते कळू लागले. 3 विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिलेले त्या विषयाचे ज्ञान एकत्रित वापरून एरोनॉटिक अभियांत्रिकी या विषयाचे बारकावे मला समजू लागले. स्वतःची अशी खास समजूत या विषयामध्ये रुजत फुलत वाढत गेली. मी 3ऱ्या वर्षाला असताना एका नव्या वैचारिक वादळाला मला सामोरे जावे लागले. माझ्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरले. सगळ्या देशामध्ये नवे राजकीय आणि उद्योजकतेचे वातावरण भारून टाकण्याएवढ्या वेगाने फैलावत होते. शास्त्रीय दृष्टिकोन हाच प्रमाण मानला जावा असा विचारप्रवाह मूळ धरत होता. माझा देवावरचा विश्वास, धार्मिक आध्यात्मिक वातावरणात पोचलेला पिंड फक्त वैज्ञानिकतेच्या कसोटीवर कितपत टिकेल याचा संभ्रम माझ्या मनात उत्पन्न झाला होता. खऱ्या ज्ञानाची दिशा ही विज्ञानाची दिशा आहे अशी मते जोरदार मूळ धरत होती. हे समोरचे वस्तुरूप जग जे पचेंद्रियांना जाणवते हेच अंतिम सत्य असे विज्ञान मानते. मग आध्यात्मिक उन्नती, तत्त्वज्ञानाची बैठक लाभलेले नीतिनियम जे मी आजवर सत्याचाच भाग आहे असे मानत आलो होतो त्या संकल्पना चुकीच्या आहेत. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो तेच सत्य, तेच खरे ज्ञान आहे का? ज्याला निखळ वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून आज मानले जाते त्याबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. माझा स्वतःचा धार्मिक वातावरणात पोचलेला आध्यात्मिक कल माझ्यावर त्याचे न पुसता येणारे झालेले परिणाम तसे मानत नव्हते. या दृष्टीला पडणाऱ्या वस्तू मात्र जगाच्या पलीकडे अज्ञात प्रदेशात सत्य असते यावर माझा ठाम विश्वास होता. खरे ज्ञान हे फक्त आंतरिक अनुभवातून होऊ शकते असेच संस्कार माझ्यावर झाले होते. दरम्यान माझे लिखित काम संपून फक्त प्रात्यक्षिक उरले होते. प्रात्यक्षिक म्हणून जमिनीपासून कमी उंचीवर हल्ला करू शकणाऱ्या विमानाचे डिझाईन बनवायचे होते. सोबत 4 विद्यार्थी होते. इंधनाचा उपयोग, बांधणी, ताबा ठेवणारी उपकरणे, वापरात आणणारी उपकरणे अशी त्यांची विभागवार जबाबदारी आम्ही वाटून घेतली होती. मी एकत्रित डिझाईन बनवायचे होते. एक दिवस आमचे डिझाईन हा विषय शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवासन, ते संस्थेचे डायरेक्टरही होते. त्यांनी आमच्या प्रोजेक्टची प्रगती कुठवर आली याचा आढावा घेतला आणि ताबडतोब प्रोजेक्ट रद्द करा अशी आज्ञाच दिली. आम्हाला वेळ का होतो आहे याचे डझनभर कारणे शोधून मी त्यांना सांगितली आणि मला 1 महिना तरी वेळ द्यावा अशी काकुळतीने विनंती केली. काही वेळ ते माझ्या चेहऱ्यावरची आजीजी निहाळत राहिले आणि म्हणाले, हे बघ यंग मॅन, आता शुक्रवार दुपार आहे. मी तुला 3 दिवस मुदत देतो. सोमवार सकाळपर्यंत मला तुझ्या प्रोजेक्टचे प्राथमिक आराखडे तयार मिळाले नाहीत तर तुझी शिष्यवृत्ती थांबली असे समज. माझ्या पोटात भला थोरला खड्डा पडल्यासारखा मी गप्प झालो. माझी शिष्यवृत्ती काढून घेतली असती तर मला श्वास घेणे मुश्किल झाले असते. सांगितलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याशिवाय तरणोपाय नव्हता. मी सगळी रात्र न जेवता मी ड्रॉइंग बोर्डपाशी उभी राहून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता, विश्रांतीसाठी फक्त 1 तास काढला. अगदी थोडेसे खाऊन पुन्हा बोर्डपाशी उभा राहिलो. रविवार सकाळपर्यंत माझा आराखडा जवळजवळ पूर्ण होत आला होता. एकाग्र होऊन मी बोर्डपाशी मग्न होतो. अचानक मला कोणाची तरी पाठीमागे चाहूल लागली. प्राध्यापक श्रीनिवासन दुरून माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. ते सरळ जिमखान्यातून खेळून परतताना डोकावले असावेत, कारण अंगावरती टेनिस खेळण्यासाठी वापरतात तसे कपडे होते. माझे काम कुठवर आले आहे हे पाहण्यासाठीच ते आले होते. त्यांनी जवळ घेऊन बोर्डावरची कागद बारकाईने पाहिले आणि मग मला हातानं कवे तोडून घेत प्रेमभराने पाठीवर शाबासकी देत थोपटत म्हणाले, एक अशक्य काम वेळेचे बंधन घालून तुझ्यावर मी सोपवले याची मला कल्पना होती, पण त्यामुळे तणावाखाली तू उत्तम काम करू शकतोस हे माझ्या निदर्शनास आलंय. तो क्षण माझ्यासाठी किती हलका बनला याची कुणीही कल्पना करू शकेल.
प्रोजेक्टचे काम करून उरलेल्या वेळात मी एका निबंध स्पर्धेत भाग घेतला. MIT तमिळ संगम या नावाचे एक साहित्य मंडळ आमच्या कॉलेजात कार्यरत होते. तमिळ ही माझी मातृभाषा. मला या भाषेचा खूप अभिमान आहे. रामायण पूर्व काळात अगस्त्य ऋषींपर्यंत ह्या भाषेचा माग घेता येतो. इसवी सनापूर्वी 5 शतके त्या भाषेत साहित्य कृती जन्माला आल्या. ही भाषा पुढे भाषाशास्त्रातील दिग्गजांनी वकिलांनी समृद्ध केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाषाशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळणारी भाषा असा तिचा लौकिक आहे. विज्ञानासारखा विकास पावणारा विषय त्या भाषेच्या कक्षेबाहेर राहू नये अशी मला तळमळ होती. आपण आपले विमान बनवूया या शीर्षकाचा एक लेख मी तमिळमध्ये लिहिलेला. विषयाच्या निवडीवरून तो सर्वांना अतिशय आवडला. मी स्पर्धा जिंकली. त्यावेळच्या सर्वात लोकप्रिय साप्ताहिक आनंद विकटनचे संपादक श्री देवेन यांच्या हातून मी पहिले बक्षीस घेतले. माझ्या स्मृतिकोशात घर करून राहिलेली सर्वात हृद्य आठवण प्राध्यापक स्पॉन्डर यांची आहे. त्या दिवशी आम्ही सर्व शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी निरोप समारंभ साजरे करत होतो. फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्याच्या 3 ओळी परंपरेप्रमाणे मागे वेगवेगळ्या उंचीवर उभ्या राहिल्या. सर्व प्राध्यापक वर्ग समोर खुर्चीवर बसला होता. मी शेवटच्या ओळीत उभा होतो. एकाएकी प्राध्यापक स्पॉन्डर उभे राहिले. मागे वळून शोधल्यासारखे पाहू लागले. माझ्याशी नजरानजर होताच त्यांनी म्हटले, खाली या आणि माझ्या शेजारी पुढे बस. त्यांच्या या निमंत्रणाने मी आश्चर्यात आनंदात बुडून गेलो. तू माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेस. भविष्यात तुझ्या कार्यक्षमतेने आणि सतत उद्योगात राहायच्या वृत्तीमुळे तू तुझ्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल करणार आहेस. त्या मनमोकळ्या स्तुतीने मी लाजून गेलो. पण माझ्यातल्या गुणांची ती पावती होती. मी सुखावलो आणि प्राध्यापक स्पॉन्डर यांच्या शेजारी जाऊन बसून फोटो काढून घेतला. देवाची तुझ्यावर सदैव कृपादृष्टी असू दे. तुझ्या भविष्यातल्या वाटचालीला त्यांच्या कृपेचा प्रकाश उजळू दे. फारसे न बोलणारे प्राध्यापक स्पॉन्डर यांनी या शब्दात मला निरोप दिला. MIT मधून मी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या बेंगलोरमधील संस्थेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून रुजू झालो. विमानाची देखभाल करणाऱ्या, त्यांना काटेकोरपणे सुस्थितीत ठेवणाऱ्या टीममध्ये माझा समावेश झाला होता. ते काम खूप काही शिकवणारे होते. इतके दिवस वर्गात शिकवलेले व पुस्तकात वाचलेले प्रत्यक्ष आचरणात आणून तपासण्यात एक वेगळाच आनंद होता. अनोळखी गर्दीमध्ये जुन्या गाढ ओळखीचा कोणीतरी भेटावा, तसे ते काम करताना एखादी पुस्तकात वाचलेली, अभ्यासलेली विज्ञानातील संकल्पना भेटे आणि त्या क्षणी मन आनंदाने भरून जाई. दट्ट्या पुढे मागे होऊन चालणारे पिस्टन आणि गोल फिरणाऱ्या आसावर चालणारे टर्बाईन या 2 प्रकारच्या विमानांची देखभाल मी करत असे. हवेचे गतिशास्त्र आणि आपोआप होणारा प्रसार या 2 संदिग्ध क्रिया प्रत्यक्ष वापर करताना पाहिल्यामुळे अनेक संकल्पना मी स्पष्टपणे समजावून घेऊ शकलो. मला चक्राकार गतीच्या इंजिनात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. विमानाचा प्रमुख भाग क्रँकशाफ्ट, ज्याच्यामुळे पेट्रोलच्या ज्वलनाने मिळणारी ऊर्जा आणि विमानाला गती मिळून उडणारी यंत्रणा यांचा संबंध जोडला जातो. त्यांची झीज तुटणे मला तपासावे लागेल. विमानाच्या पाथ्यावर पंख बसवलेले असतात, त्यामागे इंजिन असते. त्यांची अचूक मोजमापे मला घ्यावी लागत. हवेचा दाब उत्पन्न करून विमान तरंगते ठेवले जाते आणि मग ऊर्जा पुरवून त्याला वेग दिला जातो. विमानाचा वेग नियंत्रित करणारी यंत्रसामग्री उघडून मी तपासणी करू लागलो. विमानाची शक्तिशाली टर्बो इंजिने सुरू झाली की प्रचंड वेगाने पंखे गरगरू लागतात. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने हवेचा पुरवठा करावा लागतो. तीही यंत्रणा तपासू लागलो. विमानाच्या पाथ्यांची बांधणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. हवेचे नैसर्गिक झोत वरच्या वातावरणात असतात. त्यांचा उपयोग उडण्यासाठी करून घेता येतो. ज्या दिशेने झोताची ओढ असेल तिथले इंजिन हळूहळू बंद करून तो झोत उडण्यासाठी वापरणे ह्याला फेदरिंग म्हणतात. झोताची दिशा बदलली की हवेतच इंजिन चालू करून पूर्वस्थितीत आणावे लागते. त्याला अनफेदरिंग म्हणतात. याचा योग्य वापर करून कमीत कमी ऊर्जा उड्डाण चालू असताना वापरता येते. तसेच विमान उतरवताना इंजिन विरुद्ध दिशेला फिरवून हळूहळू वेग कमी करावा लागतो. त्याला रिव्हर्स प्रोपेलिंग करावे लागते. या सर्व प्रत्यक्ष उडण्याच्या क्रियेशी संबंधित अशा यंत्रणेचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक तसेच आनंद देणारे होते. हवेच्या झोताच्या दिशेशी विमानाच्या पात्यांचा होणारा कोन, त्यावर नियंत्रण ठेवणे हा नाजूक कौशल्याचा भाग आहे.
HALमधले काही तंत्रज्ञ त्यांची प्रात्यक्षिके दाखवायची. ती अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तरळतात. त्यांनी कुठल्याही विद्यापीठात रूढ शिक्षण घेतले नव्हते. आपले वरिष्ठ सांगतात ते आंधळेपणाने स्वीकारणेही त्यांना मंजूर नव्हते. सहाय्यक म्हणून वर्षानुवर्षांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे होता. त्या अनुभवातून आलेल्या आतल्या आवाजाने ते विमानाची स्थिती, गती, बिघाड ओळखू शकत. HALमधील प्रशिक्षण संपवून मी एरोनॉटिकल अभियंता म्हणून बाहेर पडलो तेव्हा माझ्यासमोर 2 संधी उभ्या होत्या. दोन्ही आकाशात विहार करायच्या, माझ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतील अशा होत्या. एक हवाई दलात वैमानिक म्हणून सामील व्हायचा पर्याय होता आणि दुसरा संरक्षण खात्याच्या एका विशेष विभागात डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन यात होता. विमानोड्डाणाशी संबंधित नव्या सुधारित संकल्पना आपल्या हवाई दलात प्रत्यक्ष आणण्यासाठी विकसित करणे या विभागात होते. मी दोन्हीकडे अर्ज केले. एकाच वेळी मागे पुढे मला मुलाखतीला बोलवण्यात आले. हवाई दलाची डेहराडूनला आणि DTD&P यांची दिल्लीला मुलाखत होती. दक्षिणेच्या कोरोमंडल किनाऱ्यावरचा मुलगा उत्तर दिशेला जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसला. जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास होता. त्या प्रवासात माझ्या मातृभूमीचा विशाल पट प्रथमच माझ्या नजरेसमोर उलगडला गेला.